नमस्कार, मी राजश्री. कशा आहात तुम्ही सर्वांना गुड मॉर्निंग. मस्त असे सकाळ झाली आहे आणि सगळं काम वगैरे आवरलं आहे आणि मी चालले आमच्या डाळिंबाच्या बागेमध्ये चक्कर मारायला. खूप दिवस झाले गेले पण नाही आणि छान असा डाळिंब पण आले आमच्या बागेमध्ये. तर चला, आत्या सिया गेल्या आहे ते तिकडे पुढे, तर मी पण चालले आता डाळिंबाच्या बागेत. इकडे आमच्या डाळिंबाचा बाग आहे हा. इकडे सिया आणि आत्या गेल्या आधीच पुढे. छान असा डाळिंबाचा बाग आहे. खूप सारा असा माल पण लागलेला आहे डाळिंबाला. हे बघा किती डाळिंब लागले आणि मधमाशा पण आले आहे त्याच्यावरती. बघा डाळिंब. काय बघतीस या? डाळिंब तोडायचं नाही हं? बापरे, किती डाळिंब लागले बघितलं. किती छान आहे ना शिव, किती छान आहे. मधमाशी पाय ना, मधमाशा कावर बसते ना. मधमाशी या मोहरीचे झाड आपण लावलेले आहे ना, हा, तिथून त्या कडाला तिकडं पण लावले. त्याच्यावरती बसून ते पुष्पकोश गोळा करतात आणि डाळिंबावर परागण करतात. हा का? त्याच्यामुळं डाळिंबाला जास्त फळ लागतात. हे बघा आमच्या डाळिंबाला किती जास्त असं फळ लागलेलं आहे. इथं मोहरीचं झाड लावले. हे बघा किती डाळिंबाला फुलं आले, फळं खूप आहे. सिया कुठे आहे आपले डाळिंब? कुठे? बापरे, किती डाळिंब झाड आहे. छान छान. किती छान. तू खाशील का ग? कसं खाशील सांग ना. इकडे बघून, इकडे बघून सांग कसं खाशील. असं खाशील? असं खाशील? अरे बापरे. मधमाशी बघ, आपण मधमाशी बघू. हा बघा मग. डाळिंबावरती जास्तीत जास्त मधमाशी असला तितका फायदा आपल्यासाठी. हा का? मस्त आहे. किती छान छान डाळिंब आहे. काय? हे बघा मधमाशी उडाली, इकडे गेली. भरपूर मधमाशी आले. तिकडे जाऊ आपण पुढे. पूर्ण डाळिंबाचं बाग आहे. किती आहे? एक एकर. एक एकर पूर्ण डाळिंबाचा बाग आहे आमचा हा. हे बघ इथं. किती छान आहे. चावती बर कधी बसली कुठेतरी. मधमाशा येण्यासाठी आपण काय वापरलं पाहिजे? ताक, गूळ हे त्या डाळिंबाच्या झाडावर मारलं पाहिजे. त्यामुळे खूप साऱ्या मधमाशा जमा होते. हे बघा मस्त आहे. काय ते पाय ना किती छान मधमाशी. पुष्पकोश गोळा करतात ते. कुठे गेली ती? तुला बरं दिसती. टोकर वगैरे उभे केले डाळिंबाच्या झाडांना आधार म्हणून. वरती ताऱ्या वगैरे. वरून ते हे टाकायचं पाहिजे त्याला, शेडनेट सारखं. शेडनेट टाकायचंय का? आपल्याला टाकायचंय का? वरून शेडनेट पण टाकायचंय आम्हाला. खूप असं माल आलाय डाळिंबाच्या झाडांना. त्यामुळे आता पावसाचं सीझन नाही तरी पाऊस होतोय. हे बघा खाली आता 2-3 दिवस झाले तेव्हाच पाऊस होऊन गेलाय खूप. आता ऊन पडलंय पण मग येऊ शकतो पाऊस पण. त्याच्यामुळे आम्हाला वरून झाडांच्या वरून असं शेडनेट वगैरे टाकायचं आहे. हे बघा इकडे पण हा एक प्लॉट आहे डाळिंबाच्या झाडांचाच आहे आणि इकडे एक आहे. इकडे हे आमचं आंब्याचं झाड आहे. हे कैरी काय किती मोठी. एकच कैरी. तिकडून एक आहे. यावर्षी आंबे पण नाही जास्त. हे बघा इकडे आम्ही सर्व रस्त्याच्या कडेने सगळ्या मोहऱ्या लावल्या आहे, कारण की मधमाशा जास्त बसावे म्हणून डाळिंबाच्या बागेत सगळ्या मोहऱ्या लावल्या. इथून तिथून द्राक्ष बागेच्या कडेने पूर्ण मोहऱ्यांचे झाडं लावले. आणि इकडे आमचा हा डाळिंबाचा प्लॉट आहे. बघा किती माल आलाय यावर्षी.
खूप सारा असा डाळिंबाच्या झाडांना खूप असा माल पण आलाय. छान असे झाड वाटतंय. चल चल ना घरी. सिया काय झालं? ऐ पोरी कोण आहे तिकडं? चला तुला कीर्तनाला जायचंय का? जा आपली डाळिंबाच्या झाडापाशी उभी राहा, मी तुझा फोटो काढते. पाठीमागे सरक. असं कर ना. स्माइल दे, हाताची गाडी घाल. अरे वा, ती थांब फोटो काढते मी तुझा. आम्ही चाललो घरी सिया. ऐ सिया बाय बाय. चला सियाला काही डाळिंबाच्या बागेतून यायचं नाही, आम्ही चाललो घरी आता. चला छान असा आमचा डाळिंबाचा प्लॉट आहे हा. कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू पुढील एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा. बाय. सिया चाल बाय बाय कर. बाय.